आता आपण जुलै 2022 चा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे? फॉर द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन आहेत x + 2y = -1 अँड 2x - 3y = 12. हे दोन आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत आणि हे सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जेव्हा अशा प्रकारचे इक्वेशन असतील त्यावेळेस आपण काय करायचं? एलिमिनेशन मेथडचा वापर करायचा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया? जे काही दिलेले इक्वेशन्स आहेत ते लिहून घेऊया. गिव्हन लिहायचं आणि इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिहून घ्यायचं. पण फाइंड मध्ये काय करायचं? आपल्याला फाइंड x आणि y फाइंड करायचं आहे ते लिहून घ्यायचं. आणि मग सोल्युशन मध्ये आपण सोल्युशन लिहूया. तर सगळ्यात पहिली आपण स्टेप काय करूया? तर पहिल्यांदा x आणि y चा कोएफिशियंट चेक करायचा. एलिमिनेशन मेथड सॉल्व्ह करताना आपण काय करायचं असतं? x आणि y चा कोएफिशियंट चेक करायचा असतो. आता x चा कोएफिशियंट काय आहे? आपण चेक करूया. x लिहिला मी. आता जे पहिले इक्वेशन आहे तर x बरोबर कोणता नंबर आहे? तर x बरोबर इथं काय नाहीये म्हणजे इथं 1 आहे. तर मी इथं 1 लिहिला. परत इक्वेशन 2 चेक करा. इक्वेशन 2 मध्ये x बरोबर कोणता नंबर आहे? 2. तो मी इथं लिहिला. आता हे दोन्ही सारखे आहेत का? 1 आणि 2 हे सारखे नाहीये. ठीक आहे. मग आपण काय करायचं? y चा कोएफिशियंट चेक करायचा. आता y चा कोएफिशियंट चेक करा. इक्वेशन 1 मध्ये y चा कोएफिशियंट काय आहे? तर 2 आहे. तर तो मी इथं लिहून घेतला. परत इक्वेशन 2 मध्ये y चा कोएफिशियंट काय आहे? तर इथं आहे -3. म्हणजेच काय? तर आपण साइनचं काही आपल्याला साइनची गरज नसते. फक्त आपल्याला नंबर हवा असतो. yचा इक्वेशन 2 मध्ये y चा कोएफिशियंट काय आहे? -3. म्हणजेच आपण इथं 3 लिहू शकतो. फक्त आपल्याला काय हवंय? नंबर हवाय. तो लिहून घ्यायचा. -3 आहे कोएफिशियंट पण आपल्याला नंबर हवाय त्यामुळे मी फक्त काय लिहिलं? नंबर लिहिला. मग y मध्ये बघा 2 आणि 3 हे सारखे आहेत का? हे दोन्ही सारखे नाहीये. ज्यावेळेस x चा कोएफिशियंट आणि y चा कोएफिशियंट सारखा नसतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं? आपल्याला ते एकतर x चा किंवा y चा कोएफिशियंट सेम करून घ्यायचा असतो. आता हे सेम कसं करून घेणार आहे? आता आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण काय करूया? x चा कोएफिशियंट काय करूया? सेम करून घेऊया. तर इक्वेशन 1 मध्ये आपल्याला माहिती x चा कोएफिशियंट काय होता? 1 होता. इक्वेशन 2 मध्ये आपल्याला माहिती x चा कोएफिशियंट काय होता? 2 होता. तर काय करायचं? 2 नी इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करायचं आणि 1 नी इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचं. असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि एक नवीन इक्वेशन तयार करायचं. आता आपण काय करूया? पहिल्यांदा 2 नी कशाला मल्टिप्लाय करूया? इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करूया. इथं काय येईल? 2x प्लस 2 नी जर ह्या 2 ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 4y ह्या 2 नी ह्या -1 ला मल्टिप्लाय केलं इथं काय होईल? -2 होईल. म्हणजे हे काय झालं आपलं इक्वेशन 3. आता तसंच 1 नी आपण कशाला मल्टिप्लाय करूया? इक्वेशन 2 ला करूया. मग इथं काय होईल? 1 × 2x म्हणजे 2x मायनस 1 नी -3y ला मल्टिप्लाय केलं इथं काय होईल? 3y. म्हणजे हे इक्वेशन थोडक्यात आहे तसं राहील. 1 नी 12 ला मल्टिप्लाय केलं इथं काय होईल? 12. ह्याला आपण काय म्हणूया? इक्वेशन 4 देऊया. जरी दिलं नाही किंवा हे वापरलं तरी चालेल. पण आपण आता सिम्पली सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे त्यामुळे हे लक्षात घ्या आपण ह्याला इक्वेशन 4 म्हणूया. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय ठरवायचं आहे? ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये 3 आणि 4 हे इक्वेशन आपल्याकडे आहे. तर ह्यामध्ये कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं? ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची? आता हे कसं ठरवायचं? तर जो कोएफिशियंट सेम आहे. आता आपल्या ह्या केसमध्ये कोएफिशियंट सेम कुठला आहे? x चा आहे. बरोबर? तर ह्यांच्या साइन कुठल्या आहेत हे बघायचं. तर इक्वेशन 3 आहे. तर ह्याची साइन कुठली आहे? ह्या कोएफिशियंटची साइन कुठली आहे? प्लस. म्हणजे 2 च्या मागे काय नाही म्हणजे काय? प्लस आहे. बरोबर? तसंच इक्वेशन 4 मध्ये 2 च्या मागे काय नाही म्हणजे काय? प्लस आहे. म्हणजे ह्या दोन साइन कशात सारखे आहेत. जर दोन्ही साइन सारखे असतील प्लस प्लस असतील तर आपल्याला काय करायचं असतं? सबट्रॅक्शन करायचं असतं. हे लक्षात ठेवा. दोन्ही साइन सारखे असतील तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. आता आपल्याला काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 चं. आता हे कसं करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपण एखादं इक्वेशन लिहूया. आपण काय करूया? इक्वेशन 3 मधून इक्वेशन 4 सबट्रॅक्ट करूया. तर इथं लिहिताना कसं लिहायचं? पहिल्यांदा मी इक्वेशन 3 लिहिलं. 2x + 4y = -2. हे काय झालं? माझं इक्वेशन 3 हे मी आहे तसं लिहून घेतलं. परत इक्वेशन काय लिहिलं? इक्वेशन 4 लिहिलं. 2x - 3y = 12. हे काय झालं? माझं इक्वेशन 4 झालं. आता मी इथं शब्दात लिहिताना कसं लिहिणार आहे? सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे 4 हे आपण काय करतोय? हे जे इक्वेशन आहे 4 हे आपण सबट्रॅक्ट कशातून करतोय? इक्वेशन 3 मधून करतोय. आता आपण काय करूया? सबट्रॅक्शन परफॉर्म करूया. म्हणजे इथं मायनसची साइन येईल. आता इथं 2 च्या मागे काय नाही म्हणजे काय? प्लसची साइन आहे. बरोबर आहे? आता मायनस इंटू प्लस केल्यानंतर आपल्याला इथं काय भेटतं? मायनस भेटतं. मायनस इंटू मायनस केल्यानंतर आपल्याला इथं काय भेटेल? प्लस भेटेल. आणि मायनस इंटू आता इथं काय नाही म्हणजे इथं प्लस आहे. मायनस इंटू प्लस केल्यानंतर आपल्याला इथं काय भेटेल? मायनस भेटेल. म्हणजे थोडक्यात इक्वेशन जे 4 आहे आपलं हे आपण कसं रीड करणार आहे? -2x + 3y - 12. आता इक्वेशन असं झालेलं आहे. तर आपण आता काय करूया? सबट्रॅक्शन परफॉर्म करूया. आता काय 2x आहे -2x. तर इथं काय येईल? 0 येईल. बरोबर? 2x - 2x म्हणजे इथं प्लस 2x - 2x म्हणजे काय असतं? 0. तर इथं काय 0 आपण लिहित नाही. वाटलंच लिहूया सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर 0. आता परत पुढचं आपलं काय आहे? पुढं आहे +4y आणि +3y. मग हे 4y + 3y किती येतात? 7y. इथं आपलं आन्सर काय येईल? आता इथं काय नाही म्हणजे इथं कुठली साइन आहे? प्लसची साइन आहे. म्हणजे इथं काय होईल? +7y आन्सर येईल. परत हे इक्वल टूचं साइन आहे तसंच. आता मग आपल्याला काय करायचंय? शेवटी -2 आणि इथं कुठली साइन आहे? इथं मायनसची साइन आहे. म्हणजेच काय? -12. आता -2 - 12चं काय होईल? 14 आणि आन्सर जे साइन येईल त्याला कुठलं साइन येईल? मायनसचं साइन येईल. म्हणजे आपल्याकडे आलेलं -14 आले. म्हणजे हे झालं आपलं इक्वेशन. आता हे थोडं मी खालची बाजू क्लीन करतो. म्हणजे आता आपल्याला भेटलेलं आहे 7y = -14. आता हे सोडवूया. आता हे सोडवताना आपल्याला हे फॉर्म्युला माहिती आहे. ax = b असल्यानंतर काय करतो? x हा आहे तसाच ठेवतो, इक्वल टू आहे तसं, b आहे तसं आणि डिनॉमिनेटरला a जातो. म्हणजे इथं a होता तो आपण कुठे घेतलेला आहे? खाली घेतलेला आहे डिनॉमिनेटरला. कारण की इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यानंतर तो काय होतो? डिनॉमिनेटरला जातो. आता कसं सोडवायचं आपण? तसंच ह्या फॉर्म्युल्याने आपण काय करणार? y आहे तसा लिहिणार, इक्वल टू आहे तसं लिहिणार आणि हा -14 आहे तसा आणि 7y बरोबर होता तो कुठे जाणार? डिनॉमिनेटरला जाणार. अशा पद्धतीने आता हे सॉल्व्ह करूया. 7 × 1 = 7. आपल्याला माहिती आहे 7 × 2 = 14. म्हणजे y ची
व्हॅल्यू काय आलेली आहे, ही मायनसचे साईन आणि हे 2 म्हणजे -2. वायचं आपली व्हॅल्यू काय आली -2. आता ही व्हॅल्यू तुम्ही आपल्याकडे 4 इक्वेशन आहेत, इक्वेशन 1, 2, 3, 4 कुठल्या ह्याच्यामध्ये पण टाकू शकता. पण आपल्याला माहिती आहे सगळ्यात सोपं इक्वेशन कोणतं आहे, पहिलं आहे. पहिलं इक्वेशन आपलं काय आहे इथं, x + 2y = -1. ह्याच्यामध्ये आपण काय करूया, पुट करूया. आता हे परत मी आहे तसं लिहून घेतो इक्वेशन, x + 2y = -1. हे काय होतं आपलं इक्वेशन 1 होतं. आता ह्यामध्ये आपण काय करूया, y ची व्हॅल्यू 2 पुट करूया. पुट y = -2 इन इक्वेशन 1. तर हे इक्वेशन कसं होईल, x चा साइन x आहे तसा प्लस आहे तसा 2. आता इथं काय होईल, -2 होईल. y च्या जागी आपण काय टाकलं, -2 टाकलं, =-1. आता हे सॉल्व्ह करूया. 2 × -4 किती होईल, x आहे तसा प्लस आहे तसा, आता ब्रॅकेटमध्ये लिहितो. 2 × 2 किती होईल, 4 होईल. म्हणजे इथं काय होईल, -4 होईल. हे -1 आहे तसंच. परत आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला काय प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस होतं. मग इथं x आहे तसा लिहिला मी, प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस. ते आहे तसं लिहिलं, हा 4 ची साईन आहे तशी =-1. आता आपल्याला काय करायचं आहे, -4 ला = च्या लेफ्ट हँड साईड पासून राईट हँड साईडला न्यायचं आहे. म्हणजे त्याची साईन काय होईल, चेंज होईल. मायनसचं काय होईल, प्लस होईल. मग हा x आहे तसा, हा = आहे तसा, हा -1 आहे तसा. आता 4 ला तिकडे नेल्यानंतर काय होईल, इथं +4 होऊन जाईल. मग परत हा x आहे तसा, हा = आहे तसा, -1 + 4 म्हणजे काय, 4 मधून -1 केल्यानंतर किती येतं, 3. आणि 4 आणि 1 मध्ये सगळ्यात मोठी साईन कुठली आहे, 4. 4 ही मोठी साईन आहे, त्याचं साईन कोणती आहे, प्लसची साईन आहे. त्यामुळे हे आपला आन्सर आहे, त्याला कुठलं साईन येईल, प्लसचं साईन येईल. बरोबर. मग आपण असं प्लस लिहित नाही. मग आपण कसं लिहितो, सिम्पली x = 3 लिहितो. म्हणजे आपलं आन्सर काय झालं, x ची व्हॅल्यू झाली 3. म्हणजे थोडक्यात आपलं आन्सर काय झालं, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू किती झाली, -2. हे झालं आपलं आन्सर. आपण जे हे इक्वेशन सॉल्व्ह केलं, त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सबट्रॅक्शन केलेलं आहे. आता हे आपण कसं ठरवलेलं आहे, आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 च्या कोएफिशियंटची साईन बघितली आणि त्याच्यावरनं ठरवलं. तर आता हे कसं लक्षात ठेवायचं, तर आपल्याला हा शब्द आहे DASS, डास, हा वर्ड जो आहे हा लक्षात ठेवायचा आहे. आता हा वर्ड कसा आहे, DA म्हणजे काय, डिफरंट साईन ॲडिशन. DA चा अर्थ काय असतो, जर डिफरंट साईन असेल तर तुम्ही काय करायचं, ॲडिशन करायचे. म्हणजे प्लस मायनस किंवा मायनस प्लस जर असेल, समजा आपल्याला इक्वेशन 2 दिलेले आहेत, इक्वेशन 1 दिलंय आणि इक्वेशन 2 दिलेलं आहे. तर इक्वेशन 1 चं जर साइन प्लस असेल आणि इक्वेशन 2 चं साइन जर मायनस असेल कोएफिशियंटचं, तर आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन परफॉर्म करायचे. आणि समजा असं असेल, इक्वेशन 1 चं साइन मायनस असेल किंवा इक्वेशन 2 चं साइन प्लस असेल, म्हणजे हे दोन्ही कशा आहेत, वेगळ्या साइन आहेत. तर आपल्याला काय करायचं, ॲडिशन करायचं. म्हणजे थोडक्यात काय, डिफरंट साइन जर असेल तर ॲडिशन परफॉर्म करायची. आणि एसएसचा अर्थ काय असतो, सेम साइन जर असेल तर सबट्रॅक्शन परफॉर्म करायची. म्हणजे काय, समजा आपल्याकडे इक्वेशन 1 आहे, त्याचं साइन येतं मायनस, आणि इक्वेशन 2 आहे, त्याच्या कोएफिशियंटचं साइन येतं मायनस. जर असं असेल तर हे दोघं सेम साइन आहेत, तर आपल्याला काय करायला लागेल, सबट्रॅक्शन करायला लागेल. त्यामुळे सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन करायचं, डिफरंट साइन असेल तर ॲडिशन करायचं. त्यामुळे हा शब्द लक्षात ठेवा, DASS, दास. ह्याच्यावरनं आपल्याला काय कळेल की दोन इक्वेशन मध्ये कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ना, ते आपण ह्या शब्दांवरनं ह्या वर्डवरनं आपण लक्षात ठेवू शकतो. आता आपण मार्च 2025 चा क्वेश्चन पाहूया. आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेली आहेत, x + y = 3, 3x - 2y = 4, आणि हे सॉल्व्ह करायचे. तर आपण हे इक्वेशन कोणत्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो, एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. आता जे आपल्याला पहिल्यांदा दिलेलं आहे ते लिहून घ्या. गिवन मध्ये काय लिहिलं, पहिलं इक्वेशन लिहिलं आणि दुसरं इक्वेशन लिहिलं. नंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे ते लिहिलं. फाइंड काय करायचं, x - y फाइंड करायचं. आता सोल्युशन आपण बघूया ह्याचं काय आहे ते. तर सोल्युशन पाहण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं, एक जे इक्वेशन आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, त्यामध्ये x चा कोएफिशियंट चेक करायचा. सगळ्यात पहिल्यांदा पहा x चा कोएफिशियंट काय आहे, आणि पहिलं इक्वेशन आहे, इक्वेशन 1 मध्ये x चा कोएफिशियंट काय आहे, 1. इक्वेशन 2 मध्ये x चा कोएफिशियंट काय आहे, 3. बरोबर आहे. x च्या बरोबर कोणता नंबर आहे, 3. तर हे दोन सारखे आहेत का, सारखे नाहीये. मग नंतर मग काय करायचं, y चा बघायचा. सारखे नसतील तर y चा कोएफिशियंट वरचा. आता y चा कोएफिशियंट काय आहे इथं, 1. आणि परत इक्वेशन 1 मध्ये y चा कोएफिशियंट काय आहे, 1. काय नसतो म्हणजे 1 असतो. आणि इक्वेशन 2 मध्ये y चा कोएफिशियंट काय आहे, -2. बरोबर आहे. आता इथं मायनसचं साइन कन्सिडर नका करू, फक्त 2 कन्सिडर करा. आपल्याला काय हवं, फक्त नंबर हवा, साइन नाही हवी. मग हे 1 आणि 2 हे एकसारखे आहेत का, नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, x आणि y चा कोएफिशियंट कसा आहे, सारखा नाहीये. जेव्हा अशी केस येईल की जिथं x आणि y चा कोएफिशियंट सारखा नसतो, तेव्हा आपल्याला काय करायचं लागतं, कोएफिशियंट आपल्याला सेम करायचे असतात. आता कसं करायचं, तर x किंवा y चा कोएफिशियंट आपण सेम करायचा. तर आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी x चा कोएफिशियंट सेम करूया. आता इक्वेशन 1 मध्ये x चा कोएफिशियंट काय होता, 1. इक्वेशन 2 मध्ये x चा कोएफिशियंट काय होता, 3. तो मी तसं लिहिला.
मग काय करायचं, 3 ने आपण कशाला मल्टिप्लाय करायचं, 3 ने आपण इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करायचं आणि 1 ने आपण कशाला मल्टिप्लाय करायचं, 1 ने आपण इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचं. हे आता आपल्याला कळालं. तर मग डायरेक्टली आन्सर मध्ये लिहायचं. आता इथं मल्टिप्लाय काय करायचं, 3 ने आपण कशाला करायचं, इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करायचं. मग इथं इक्वेशन 1 कसं होईल, 3x + 3y = 9 होऊन जाईल. म्हणजे 3 ने x ला मल्टिप्लाय केलं काय येईल 3x, 3 ने y ला मल्टिप्लाय केलं काय होईल 3y, 3 ने 3 ला मल्टिप्लाय केलं काय होईल 9. आता हे झालं आपलं इक्वेशन 3. आता आपल्याला माहिती आहे 1 ने जर या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय, हे इक्वेशन सगळं हाय तसंच राहतं, त्यामुळे लिहायची काही गरज नाही. म्हणजे आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत, इक्वेशन 3 आहे आणि इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 2 काय आहे, 3x - 2y = 4. हे आपलं काय झालं, इक्वेशन 2 झालं. आता नंतर आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत आणि त्या दोन इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट कसा आहे, सारखा आहे. तर मग आपल्याला आता काय ठरवायचं आहे, कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं, ह्या दोन इक्वेशन मध्ये ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची. आता हे कसं ठरवणार आहे, आपण काय करणार, हे जे कोएफिशियंट ज्यांचा सारखा आहे, एक्सचा सारखा आहे ना, त्यांचं कुठली साइन आहे ती चेक करायची. आता हा एक्स वर काय 3 आहे, 3 ची कोणती साइन आहे, प्लस. आणि सेकंड इक्वेशन आहे तिथं एक्स आहे त्याच्यावर 3 आहे, त्याची कोणती साइन आहे, मार्क काय म्हणजे कसं प्लस असतं. म्हणजे ह्या दोन कशा झाल्या, सेम साइन झाल्या, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे सेम साइन असल्यावर आपण काय परफॉर्म करतो, सबट्रॅक्शन परफॉर्म करतो. आता हे कसं लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला सांगितलं होतं DASS हा शब्द लक्षात ठेवायचा. दास म्हणजेच काय, जर डिफरंट साइन असेल तर काय करायचं, ऍडिशन. डिफरंट साइन म्हणजे काय असतं, प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर आपण काय करायचं, ऍडिशन करायची. आणि एस म्हणजे काय, सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन. म्हणजे काय, प्लस प्लस आणि मायनस मायनस असेल तर आपण काय करायचं, सबट्रॅक्शन. आता आपल्या केसमध्ये काय होतं, प्लस प्लस साइन होती, त्यामुळे आपण काय करणार आहे, सबट्रॅक्शन करणार आहे. सबट्रॅक्शनसाठी आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन 3 आहे तसं लिहून घेऊया. इक्वेशन 3 आहे कसं लिहिलं, 3x + 3y = 9 लिहिलं, बरोबर आहे. हे झालं कुठलं, इक्वेशन 3. आणि त्याच्या खाली काय लिहिलं, इक्वेशन 2 लिहिलं. इक्वेशन 2 काय आहे, 3x - 2y = 4. हे काय झालं, आपलं इक्वेशन 2 झालं. आता इथं लिहिताना कसं लिहायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. म्हणजे थोडक्यात काय करतो, आपण खाली लिहिलेलं ते इक्वेशन हे आपण सबट्रॅक्ट कशापासून करतो, वर लिहिलेल्या इक्वेशन पासून करतो. म्हणजे इक्वेशन 2 ला आपण इक्वेशन 3 मधून सबट्रॅक्ट करायचं. माहिती झालंय आपल्याला इक्वेशन 2 काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन 1 मधून. म्हणून इथं मायनसची साइन लिहिली, इथं मी हाय तसं लाईन ड्रॉ केली. आता 3 च्या इथं काय नाही म्हणजे इथं प्लसची साइन आहे आणि 4 च्या इथं काय नाही म्हणजे प्लसची साइन आहे. आता करूया, मायनस इंटू प्लस केल्यानंतर इथं साइन काय येईल, मायनस. मायनस इंटू मायनस केल्यानंतर इथं साइन काय येईल, प्लस. मायनस इंटू प्लस साइन केल्यानंतर इथं काय येईल, मायनस. म्हणजे इक्वेशन 2 आपण आता काय झालेलं आहे, -3x + 2y = -4. हे काय झालं, आपलं इक्वेशन सेकंड झालं. आता हे सॉल्व्ह करूया. आता आपले पहिल्यांदा काय आपल्याकडे 3x आहे, -3x म्हणजे किती झाले, 0. इथं मी लिहिले 0. आता नंतर काय आहे, +3y, परत ही +2y. आता इथं -2y नाही घ्यायचं, +2y जी नवीन साइन आहे ती घ्यायची. इथं काय येईल, +2y. आता 3y + 2y किती येतात, 5y. आता इथं काय नाही म्हणजे इथं काय आहे, प्लसची साइन आहे, म्हणजे इथं काय येईल, +yy. ही इक्वल टू ची साइन आहे तशीच. आता वर काय आहे, 9 -4. आता इथं +4 होतं, पण आपण लिहिता रीड करताना कसं करायचं, 9 - 4, बरोबर आहे. आता 9 - 4 केल्यानंतर किती राहतात, 5. म्हणजे हे काय झालं, आपलं 5 इथं आलं, बरोबर आहे. म्हणजे आपलं इक्वेशन काय झालं, 5y = 5. आता आपल्याला माहिती आहे कसं सोडवायचं असतं, हा y हाय तसा लिहायचा असतो, हा इक्वल टू हाय तसा, हा 5 हाय तसा, आणि इकडचा 5 काय होतो, इकडं डिनॉमिनेटरला जातो, 5 इकडचा खाली जातो डिनॉमिनेटरला. मग हे पुढे काय करणार, y = 5 1 चा 5, हे कॅन्सल केल्यानंतर इथं काय, 5 1 चा 5, इथं काय राहील, फक्त 1 राहील. म्हणजे y ची किंमत काय येईल, 1 येईल. y ची व्हॅल्यू काय येईल, 1 येईल. आता y ची व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकू शकता, इक्वेशन 3 मध्ये टाका, 2 मध्ये टाका किंवा 1 मध्ये टाका. आपण काय करूया, इक्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे इक्वेशन 1 मध्ये टाकूया. इक्वेशन 1 काय आहे, x + y = 3. ते आता मी हाय तसं लिहून घेतो. इक्वेशन 1 काय होतं आपलं, x + y = 3. हे आता आपलं होतं इक्वेशन 1. तर आपण काय करूया, पुट y = 1 इन इक्वेशन 1. आता ह्याच्यामध्ये टाकूया y ची किंमत, तर काय होईल, x हाय तसा होईल, प्लस y ची किंमत काय होईल, व्हॅल्यू येईल 1. ही इक्वल टू ची साइन आहे तसा, हा 3 हाय तसा. आता 1 हा प्लस आहे, आपल्याला काय करायचं आहे, इक्वल टूच्या कुठे लेफ्ट हँड साइडला आहे, त्याला आपल्याला कुठे न्यायचंय, राईट हँड साइडला आहे, तर तो काय होईल, मायनस होईल. तर x ची साइन आहे तशी, हा इक्वल टू ची साइन आहे तशी, हा 3 चा साइन आहे तसा, प्लस इक्वल टूचा तिकडे गेला, प्लस 1 डाव्या बाजूनी लेफ्ट हँड साइडनी राईट हँड साइडला गेल्यावर काय होईल, -1 होऊन जाईल, बरोबर आहे. मग x = काय येईल, 3 - 1 म्हणजे 2. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली, 2. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू आली 2 आणि y ची व्हॅल्यू काय आलेली आहे, y ची व्हॅल्यू आली 1. असा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे.
आता आपण मार्च 2023 चा क्वेश्चन पाहूया. आपल्याला काय दिलेलं आहे, दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत, x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. आणि आपल्याला काय करायचं आहे, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर आपण असले इक्वेशन इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, गिवन मध्ये दोन्ही इक्वेशन लिहून घ्यायचे आणि ते झाल्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, x, y फाइंड करायचं आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि सोल्युशन. आता सोल्युशन लिहिण्याआधी आपण काय करायचं, आपण सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचे, ऍडिशन करायचे का सबट्रॅक्शन करायचे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक्सचा कोएफिशियंट लागणार आहे आणि वायचा कोएफिशियंट लागणार आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा चेक करायचं की एक्सचा कोएफिशियंट काय आहे. एक्सचा कोएफिशियंट इक्वेशन 1 मध्ये काय दिलेला आहे, 1, आणि इक्वेशन 2 मध्ये काय आहे, एक्सचा कोएफिशियंट 2. बरोबर आहे. हे दोन सारखे आहेत का, हे दोन सारखे नाही आहेत, त्यामुळे आपल्याला एक्सला इलिमिनेट नाही करता येणार. परत आता आपण काय बघूया, वायचा कोएफिशियंट बघूया. आता वाय आहे इक्वेशन मध्ये 1 मध्ये वायचा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे, आणि इक्वेशन 2 मध्ये वायचा कोएफिशियंट काय आहे, -1 आहे. तर मायनसची साईन आहे त्यामुळे -1 लिहिलं मी. आता हे साईन काही असलं तरी चालतंय, फक्त जो नंबर आहे तो सेम पाहिजे. आता इथं बघा 1 आहे, इथं पण 1 आहे, म्हणजे काय, हा कोएफिशियंट सारखा आहे. बरोबर आहे. आता हे कोएफिशियंट सारखं असल्यामुळे आपण वायला काय करू शकतो, इलिमिनेट करू शकतो. आता पहिली स्टेप आपली झाली. आपण काय बघितलं, कुठल्या एक्स किंवा वायचा कोएफिशियंट सेम आहे का, तर वायचा कोएफिशियंट सेम आहे. वायचा म्हणजे इक्वेशन 1 मध्ये वायचा कोएफिशियंट 1 आहे, इक्वेशन 2 मध्ये वायचा कोएफिशियंट -1 आहे, म्हणजे दोन्ही सेम झाले. साईनचा विचार नाही करायचा, फक्त आपल्याला नंबर चेक करायचा असतो. दोघांचा काय 1-1 आहे. तर आपण कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं ते कसं ठरवणार, तर हा कोएफिशियंट काय आहे इक्वेशन 1 चा +1 आहे. बरोबर. आणि इक्वेशन 2 चा काय आहे, -1 आहे. बरोबर आहे. तर साईन कुठला आहे, प्लस मायनस, हे कसे दोन्ही ऑपोजिट साईन आहेत. ऑपोजिट साईन असल्यामुळे आपण काय परफॉर्म करतो, ऍडिशन परफॉर्म करतो. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची काय करणार आहे, आपण ऍडिशन करणार आहे. आता हा मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला, हा तुम्ही लक्षात ठेवा, DASS दास. म्हणजेच काय, जर डिफरंट डी म्हणजे काय, डिफरंट साईन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन. बरोबर आहे. आता डिफरंट साईन म्हणजे काय असतंय, प्लस मायनस असेल किंवा मायनस प्लस असेल तर आपण काय करणार आहे, ऍडिशन. आता आपल्या केसमध्ये काय होतं, प्लस होतं इक्वेशन 1 ची साईन आणि -1 होतं, म्हणजे मायनस होती इक्वेशन 2 ची साईन. त्यामुळे आपण काय करणार आहे, ऍडिशन करणार आहे. कुठलं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची. तर आता आपण काय करूया, ऍडिशन परफॉर्म करूया इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची. आता लिहिताना कसं लिहायचं, ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. बरोबर आहे. आता जे काही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहे ते लिहून घेऊया. आता मी इथं दोन्ही इक्वेशन लिहून घेतो. आता आपण काय केले, दोन्ही इक्वेशन लिहून घेतलेले आहेत. हे इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. आपल्याला काय करायचं, ह्यांची ऍडिशन करायचे. तर मी इथं काय करणार आहे, इथं प्लस करणार आहे. आता ह्याची साईन कुठली आहे, 2 ची प्लस, प्लस इंटू प्लस काय होणार, प्लस, प्लस इंटू मायनस काय होणार, मायनस, आणि इथे 2 ची साईन काय असणार, प्लस, प्लस इंटू प्लस काय होणार, प्लस. म्हणजे आता हे जे इक्वेशन 2 आहे, तर हे आपण रीड करताना कसं करणार आहे, +2x मायनस वाय प्लस 2. हे झालं आपलं इक्वेशन 2. आता ऍडिशन परफॉर्म करूया. आपलं इथं काय आहे, एक्स आहे, परत x प्लस 2x. लिहिताना कसं लिहितो आपण, x प्लस 2x लिहितो. बरोबर. आता ह्यांचा आन्सर काय येईल, 3x येईल, कारण की इथं काय आहे, 1 आहे. 1 + 2 किती होतं, 3, आणि x चा आहे तसंच राहील, म्हणजे इथं काय येईल, 3x. आता दुसरं काय आहे, प्लस वाय मायनस वाय, इथं काय होईल, प्लस वाय मायनस वाय. आता प्लस वाय मायनस वाय असल्यामुळे इथं काय येईल, 0 येईल. बरोबर आहे. मग आता इथं कुठली साईन येईल, आता इथं साईन नाही दिली तरी चालते, कारण की ते काय येतं, 0 येतं. मग आपण काय येणार, हे इक्वल टू ची साईन आहे तशीच येईल. आता इथं काय आहे, 4 + 2, 4 + 2 काय येतं, 6. म्हणजे आपलं आन्सर काय आलं, 3x = 6. आता हे आपण काय करूया, सॉल्व्ह करूया. आता आपल्याकडे काय भेटलेलं आहे, 3x = 6 आहे. आता ह्याला आपण सॉल्व्ह करूया. x = 6 आणि हा 3 ला आपण काय करणार आहे, खाली घेणार आहे, डिनॉमिनेटरला घेणार आहे. मग आपल्याला इथं काय भेटेल, हे आपण आता काय करू शकतो, हे कॅन्सल करू शकतो. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली, 2 आली. बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं, इथं प्लस वाय आहे, इथं मायनस वाय आहे, म्हणजे थोडक्यात हे काय झालं, कॅन्सल झालं. म्हणजे राहताना इथं कॅन्सल झाल्यामुळे इथं काहीच नाही येणार. इथं येईल 3x = हे साईन आणि 4 + 2 6. हे सिंपल आहे, म्हणजे इलिमिनेशन मेथडने आपण काय केलं, y ला कॅन्सल केलेलं आहे. आता आपला x ची व्हॅल्यू काय आली, 2 आली.
आपण काय करू शकतो, आता x ची व्हॅल्यू टू इक्वेशन 1 मध्ये किंवा इक्वेशन 2 मध्ये टाकू शकतो. तर आपण काय करूया, इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू टाकूया. ओके, आता इथं जसं आपण y ला कॅन्सल केलेलं आहे, आता इक्वेशन 1 मध्ये आता ती व्हॅल्यू टाकूया. इक्वेशन 1 मी हाय तसं लिहितो, x प्लस वाय इज इक्वल टू 4. हे काय झालं, इक्वेशन 1 झालं. आता आपल्याकडे x ची किंमत व्हॅल्यू आहे, पुट x इज इक्वल टू 2. आता इथे x इज इक्वल टू 2 टाकल्यानंतर इक्वेशन 1 काय होईल, 2 प्लस वाय इज इक्वल टू 4. बरोबर आहे. आता 2 ला आपल्याला काय करायचं आहे, इक्वल टूच्या उजव्या बाजूला न्यायचं डाव्या बाजूने, तर तो काय होईल, +2 -2 होऊन जाईल. मग इथं काय होईल, y आहे तसा इक्वल टू आहे तसं 4 आहे तसं 2 तिकडे गेल्यानंतर काय होईल, -2 होईल. म्हणजेच y इज इक्वल टू 4 - 2 काय होईल, 2. म्हणजे आपल्या x ची किंमत काय आली, 2. y ची व्हॅल्यू काय आली, 2. अशा प्रकारे आपलं आन्सर भेटलेलं आहे. आपल्याला आन्सर भेटलेलं आहे, x आणि y ची व्हॅल्यू काढायची होती ती आपल्याला भेटलेली आहे. आता आपण जुलै 2024 चा क्वेश्चन पाहूया. आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत, x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 3. आणि आपल्याला काय करायचं आहे, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, दोन्ही इक्वेशन आहेत ते लिहून घ्यायचे. आता इथे जसे आपण लिहिलेले आहेत, पहिलं इक्वेशन लिहिलेलं आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि दुसरं इक्वेशन लिहिलेलं आहे x मायनस वाय इज इक्वल टू 3. आणि नंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, x आणि y ची व्हॅल्यू, आणि नंतर आपण काय करायचं, सोल्युशन फाइंड आउट करायचं. आता हे करण्या सोल्युशन मध्ये आपल्या पहिली स्टेप काय असणार आहे, पहिली स्टेप असणार आहे की कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं, ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची. ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, x चा कोएफिशियंट चेक करावा लागेल सेम आहे का, जर नसेल तर y चा कोएफिशियंट चेक करावं लागेल सेम आहे का, आणि मग त्यावरनं ठरवायला लागेल की इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची. बरोबर आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, x चा कोएफिशियंट बघूया. आता इक्वेशन 1 आहे, इथं x चा कोएफिशियंट काय आहे, जर तुम्ही बघितलं काय नाही म्हणजे काय असतं, 1 असतं, म्हणजे 1 आहे. आणि इक्वेशन 2 मध्ये पण x चा कोएफिशियंट काय आहे, काय नाही म्हणजे काय असतं, 1 आहे. म्हणजे इथं काय झालं, 1. आता हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे कोएफिशियंट कसे आहेत, सारखी आहेत, आपल्याला माहित आहे. आणि यांची साइन कुठली आहे, इथं आता 1 म्हणजे काय, हा +1 आहे, आणि हा इक्वेशन 2 चा पण 1 म्हणजे काय, +1 आहे, म्हणजे प्लस प्लस साइन आहे. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला मी तुम्हाला सांगितलंय की काय लक्षात ठेवायचं, DASS हा वर्ड लक्षात ठेवायचा. यस म्हणजे काय, सेम साइन. जर असेल तर आपण काय करतो, यस म्हणजे सबट्रॅक्शन करतो. बरोबर आहे. जर सेम साइन असेल तर आपल्याला काय करायला लागेल, सबट्रॅक्शन करायला लागेल. आता इथं काय प्लस प्लस आहे, म्हणजे काय झालं, प्लस प्लस म्हणजे काय झाली, सेम साइन झाली, म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन परफॉर्म करायला लागेल इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये. बरोबर आहे. तर आपण हे करू शकतो, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये काय करू शकतो, सबट्रॅक्शन परफॉर्म करू शकतो. पण जर तुम्ही इक्वेशन नीट पाहिलं तर वायचं पण एकदा चेक करूया. वायचं जर चेक केलं, इक्वेशन 1 मध्ये वायचा कोएफिशियंट काय आहे, 1, आणि इक्वेशन 2 मध्ये वायचा कोएफिशियंट काय आहे, -1. आता ही साइन कडे लक्ष नका देऊ, फक्त पहा की नंबर काय आहे, दोघांचा नंबर कसा आहे, सारखा आहे. म्हणजे थोडक्यात वायचा कोएफिशियंट पण काय आहे, सेम आहे. आता वायचा कोएफिशियंट सेम असल्यामुळे आपण काय बघू शकतो, त्यांची साइन कुठली आहे. आता पहिला जो इक्वेशन 1 आहे, त्या वायचा पहिला जो इक्वेशन आहे त्यामध्ये वायची साइन कुठली आहे, वायची साइन आहे +1. आणि दुसरा जो इक्वेशन आहे तिथं वाय आहे, त्याचा कोएफिशियंट कुठला आहे, 1 आहे, त्याची साइन कुठली आहे, -1 आहे. बरोबर आहे. सॉरी, मी परत सांगतो, जे आपलं इक्वेशन 1 आहे तिथं वाय आहे, त्या वायचा कोएफिशियंट काय आहे, 1, आणि त्याची साइन कुठली आहे, प्लस साइन. बरोबर, ते इथं लिहिली +1. आपलं इक्वेशन 2 आहे, त्याचा कोएफिशियंट काय आहे, वायचा 1, आणि त्याची साइन कुठली आहे, मायनस, म्हणून इथं काय लिहिलं, -1. म्हणजे थोडक्यात काय, प्लस मायनस ही साइन कुठली आहे, प्लस मायनस आहे. बरोबर आहे. मग प्लस मायनस साइन म्हणजेच काय, थोडक्यात आपण काय करू शकतो, ऍडिशन परफॉर्म करू शकतो. कुठल्या फॉर्म्युलाने, ह्या फॉर्म्युलाने, DASS फॉर्म्युला म्हणजे ह्या ट्रिकनी. आता डी म्हणजे काय, जर डी म्हणजे काय, डिफरंट साइन जर असेल तर आपण काय करतो, ऍडिशन परफॉर्म करतो. ओके, म्हणजे काय, प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर आपण ऍडिशन परफॉर्म करतो. जर वायला आपण घेतलं तर आपल्याला काय भेटतंय, मायनस प्लस भेटतं, म्हणजे ऍडिशन. आता आपल्याकडे दोन्ही पण केस आहेत. जर तुम्ही एक्स ला इलिमिनेट केलं तर आपल्याला काय करायला लागेल, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये सबट्रॅक्शन करावं लागेल. जर तुम्ही वायला इलिमिनेट केलं तर आपल्याला काय परफॉर्म करायला लागेल, ऍडिशन परफॉर्म करायला लागेल. आणि नेहमी काय असतं, आपण ऍडिशन परफॉर्म करणं नेहमी कसं, सबट्रॅक्शन पेक्षा सोपं असतं. त्यामुळे आपण अशा केसमध्ये काय करायचं, ऍडिशन परफॉर्म करायचे. म्हणजे थोडक्यात आपण काय करायचं, वायला इलिमिनेट करायचं. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, आपल्याला इथं लिहायचं, ऍड इक्वेशन 1 अँड
इक्वेशन 2, कारण की आपण काय करतोय ऍडिशन परफॉर्म करतोय आणि जे काही दोन इक्वेशन आहेत ते आपण काय करायचे हाय तसे लिहून घ्यायचे. ओके, आता हे जे दोन्ही इक्वेशन आहेत मी काय केले हाय तसे लिहून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे ह्यांच्या दोघांमध्ये काय करायचं आहे ऍडिशन परफॉर्म करायचे, ते लिहिलं. आता प्लस, आता हे 1 आहे, 1 ची इथं कुठली साईन असणार आहे प्लस, आणि हे हा जो 3 आहे ह्याच्या इथं पण कुठली साईन असणार आहे प्लस. तर प्लसनी ह्या अख्ख्या इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचं. प्लस इंटू प्लस काय होईल प्लस, प्लस इंटू मायनस काय होईल मायनस, प्लस इंटू प्लस काय होईल प्लस. ओके, आता इक्वेशन 2 कसं रीड करणार तुम्ही, प्लस एक्स मायनस वाय प्लस 3 असं रीड करणार. आता ह्यांच्या आपण काय करायचे ह्यांची ऍडिशन करायची. पहिल्यांदा काय आहे 1x आहे, हा प्लसचा साईन, आणि परत 1x आहे प्लस 1x. 1x प्लस 1x काय येतं 2x, मग इथं लिहिलं 2x. आता इथं जर बघितलं काय प्लस वाय आहे मायनस वाय आहे, म्हणजे काय प्लस वाय आहे मायनस वाय आहे, म्हणजे आन्सर काय येतं 0 येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लस 1 मायनस 1 केलं तर काय येतं 0 येतं, बरोबर आहे. त्यामुळे इथं काय आपण लिहित नाही, म्हणजे थोडक्यात काय झालं हा वाय कॅन्सल झाला. आता हे जे इक्वल टूचं साईन आहे ते आहे तसंच. आता इथं काय 5 प्लस 3 इथं काय येईल 8 येईल. तर आपलं आन्सर काय येत आहे 2x इज इक्वल टू 8 येत आहे. आता हे आपण पुढे आपण काय करूया सॉल्व्ह करूया. आता 2x इज इक्वल टू 8 आहे आपल्याकडं, मग आपण काय करणार x हाय तसा ठेवणार, इक्वल टू हाय तसा ठेवणार, आहे तसा, आणि 2 ला आपण काय घेणार आहे इक्वल टूच्या त्या साईडला नेतोय लेफ्ट पासून राईट पर्यंत, त्यामुळे हा काय होईल डिव्हिजनला जाईल, म्हणजे हा काय होईल x इज इक्वल टू 8/2 असं येईल. मग आता हे सॉल्व्ह केलं म्हणजे कसं आहे 2 1 चा 2, 2 4 चा 8, म्हणजे आपला आन्सर काय येत आहे x इज इक्वल टू 4. हे काय झालं आपलं आन्सर झालं, बरोबर आहे. आता हे x इज इक्वल टू 4 आपण इक्वेशन 1 मध्ये पण टाकू शकतो किंवा इक्वेशन 2 मध्ये पण टाकू शकतो, म्हणजे आपल्याला काय भेटेल y भेटेल. तर आपण इक्वेशन 1 लिहून घेऊया. इक्वेशन 1 आपलं काय होतं x प्लस वाय इज इक्वल टू 5, हे आपलं काय होतं इक्वेशन 1 होतं. आता आपण काय करूया पुट x इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये काय करायचं आपण x ची व्हॅल्यू काय टाकायची 4 टाकायची, हे काय होईल 4 प्लस वाय इज इक्वल टू 5. इक्वेशन 1 काय होईल 4 प्लस वाय इज इक्वल टू 5. आता 4 इक्वल टूच्या कुठे लेफ्ट हँड साईडला आहे, तो राईट हँड साईडला नेल्यावर काय होईल -4 होईल. का तर 4च्या मागे कुठली साईन आहे प्लसची साईन आहे. मग हे लिहिताना कसं लिहिणार आहे y इज इक्वल टू 5 प्लस 4 ला तिकडे नेल्यावर काय होईल -4 होईल. मग y इज इक्वल टू 5 मायनस 4 म्हणजे 1, म्हणजे आन्सर आपल्याला काय लिहिलंय y चं 1 आलंय. x चं आन्सर किती आलेलं 4 आणि y चं आन्सर किती आलेलं 1. म्हणजे अशा प्रकारे हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण काय पाहूया जुलै 2023 चा क्वेश्चन पाहूया. आपल्याला काय दिलेलं आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत, x प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं गिवन मध्ये पहिलं इक्वेशन लिहायचं आणि दुसरं इक्वेशन लिहायचं. ते लिहिल्यानंतर मग काय करायचं आपल्याला फाइंड काय करायचं आहे x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि आता आपण लिहायचं सोल्युशन. आता सोल्युशनची पहिली स्टेप कोणती आहे तर आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दिलेलं आहे, तर ह्या दोघांमध्ये ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचं हे आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण काय करायचं x चा कोएफिशियंट चेक करायचा. आता x चा कोएफिशियंट काय आहे +1, बरोबर आहे. इथं जर बघितलं x च्या इथं इक्वेशन 1 च्या इथं काय 1 आहे. आता 1 चा हा 1 झाला, x चा कोएफिशियंट काय 1. आता 1 असा नॉर्मल म्हणजे काय असतो हा प्लस असतो. आणि इक्वेशन 2 बघायचं, इक्वेशन 2 x आहे, x च्या इथं काय नाही म्हणजे इथं काय 1 आहे, म्हणजे हा 1 मी आहे तसा लिहिला आणि हा जो 1 आहे हा कसा आहे +1 आहे. म्हणजे कसं काही कोणती साईन नसली म्हणजे हा काय नॉर्मली नंबर कसा असतो पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे ह्याला साईन कुठली दिली प्लसची. जर तुम्ही चेक केलं तर 1 1 म्हणजे कसे सारखे आहेत, म्हणजे इक्वेशन 1 चा x आणि इक्वेशन 2 चा x कसा आहे त्यांचा कोएफिशियंट सारखा आहे आणि दोघांची साईन कुठली आहे प्लस प्लस आहे. आता साईन सेम असल्यामुळे आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये कुठलं ऑपरेशन परफॉर्म करू शकतो सबट्रॅक्शन करू शकतो, बरोबर आहे. तर ठीक आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये आपण सबट्रॅक्शन करू शकतो. पण जर तुम्ही इक्वेशन नीट बघितलं तर y जर चेक केला तर y चा कोएफिशियंट पण कसा आहे सारखा आहे. तो कसा काय इक्वेशन 1 बघितलं y चा कोएफिशियंट काय आहे +1 आहे, बरोबर आहे. आता y ची इथं काय नाही म्हणजे 1 आणि मागची साईन कुठली प्लस, त्यामुळे +1. आणि इक्वेशन 2 जर घेतलं तर y चा कोएफिशियंट काय आहे तर y च्या इथं काय आहे 1 आहे. काय नसतं म्हणजे काय असतं 1 असतं 1 आणि त्याची साईन कुठली मायनस, म्हणजे 1 मायनसची साईन आहे.
आता हे जर दोन्ही बघितले कोएफिशियंट 1 1 सारखे आहेत आणि त्या दोघांची साईन कुठली आहे प्लस मायनस म्हणजे ऑपोजिट साईन आहेत म्हणजे आपण काय करू शकतो साईन जर डिफरंट असेल तर आपण ऍडिशन परफॉर्म करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे आपल्याला ऍडिशन परफॉर्म करणं नेहमी सोपं जातं इन्स्टेड ऑफ सबट्रॅक्शन. त्यामुळे आपण काय करू शकतो हा दोन जे इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला त्याचे आपण काय करू शकतो ऍडिशन परफॉर्म करू शकतो. तर आपण काय करूया सिंपल हे जे दोन इक्वेशन दिले आहेत त्यांचे काय करूया ऍडिशन परफॉर्म करूया. मग लिहिताना कसं लिहायचं ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 सिम्पली. आणि हे जे दोन इक्वेशन दिलेले आहेत हे आहे तसे आपण लिहून घ्यायचे. जे आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत हे आपण काय केले हाय तसे लिहून घेतले. आता लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं ऍडिशन परफॉर्म करायचे. मग सिंपल मी काय केली लाईन ड्रॉ केली. आता आपल्याला काय करायचं ऍडिशन करायचे प्लस. आता 1च्या मागे कोणती साईन आहे प्लस आणि 4च्या मागे कोणती साईन आहे प्लस. तर प्लस इंटू प्लस काय होईल प्लस होईल. प्लस इंटू मायनस काय होईल मायनस. प्लस इंटू प्लस काय होईल प्लस. तर हे काय झालं आपलं इक्वेशन 2 झालं. इक्वेशन 2 कसं रीड करणार आहे प्लस 1x मायनस वाय प्लस 4 हे झालं आपलं कोणतं इक्वेशन 1 झालं. आता हे आपण ऍडिशन परफॉर्म करूया. आपल्याकडे पहिल्यांदा काय आहे 1x आहे 1x प्लस 1x म्हणजे काय होईल 1x प्लस 1x म्हणजे इथं काय येईल 2x येईल. मग इथं लिहिताना आपण काय लिहिणार आहे 2x. आता काय आहे प्लस वाय मायनस वाय म्हणजे काय होईल प्लस वाय मायनस वाय म्हणजे काय थोडक्यात 0 बरोबर आहे. प्लस वाय मायनस वाय म्हणजे काय असतं 0 म्हणजे काय प्लस 1 आणि मायनस 1 केल्यानंतर उत्तर काय येतं 0 येतं. मग इथं 0 लिहायची गरज नाही. मग हा इक्वल टू साईन हाय तसाच लिहिला आपण. आता 6 प्लस 4 काय येईल 6 प्लस 4 किती येतं 10 येतं. मग हे झालं आपलं इक्वेशन नवीन इक्वेशन तयार झालं. आता हे आपण सॉल्व्ह करूया. आपल्याकडे काय आहे 2x इज इक्वल टू 10 आहे. तर आता हे कसं सॉल्व्ह करायचं x ला हाईट असं ठेवायचा इक्वल टू ला हाईट असं ठेवायचा 10 ला हाईट असं ठेवायचा आणि डिनॉमिनेटरला काय घ्यायचं 2 म्हणजे 2 नॉर्मली इथं 2 होता तर नॉर्मली कुठे गेला डिनॉमिनेटरला गेला बरोबर आहे. आता मग हे पुढे सॉल्व्ह केलं तर काय होईल 2 1 चा 2 2 5 चा 10 म्हणजे आन्सर काय येईल x 5/1 येतं. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय असतो x इज इक्वल टू 5. हे झालं आपलं x ची व्हॅल्यू. आता आपण काय करू शकतो x ची व्हॅल्यू एक तर इक्वेशन 1 मध्ये टाका किंवा इक्वेशन 2 मध्ये टाका. आपण कुठल्याही याच्यामध्ये टाकू शकतो. तर आपण काय करूया इक्वेशन 1 आधी जे आहे आपल्याला आहे तसं लिहून घेऊया. इक्वेशन 1 काय आहे x प्लस वाय इज इक्वल टू 6 हे आपलं काय इक्वेशन 1 आहे. आता ह्यामध्ये आपण काय करूया पुट x इज इक्वल टू 5 करूया इन इक्वेशन 1. आता ह्या इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू 5 टाकल्यानंतर काय होईल x इथं काय होईल 5 प्लस वाय इज इक्वल टू 6. आता हे सॉल्व्ह करूया. 5 ला जर इक्वल टूच्या राईट हँड साईडला नेला तर हा का होईल प्लसचा मायनस होईल. मग हा वाय आहे तसा हा इक्वल टू आहे तसा 6 आहे तसा हा प्लस 5 आहे इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यावर काय होईल -5 होईल. तर वाय इज इक्वल टू 6 मायनस 5 म्हणजे काय 1 म्हणजे वायची व्हॅल्यू काय झाली 1. म्हणजे थोडक्यात काय झालं x ची व्हॅल्यू आपली काय झाली 5 आणि y ची व्हॅल्यू काय झाली 1 म्हणजे हे झालं आपलं आन्सर ह्या इक्वेशन.